जय शिवराय। व्हिडिओ पाहिला थोडं वाईट वाटेल तर व्हिडिओ शेअर करा। आज तुम्ही बरेच वर्ष झाले काम पाहतायत, अक्षय बोराडे किंवा शिवरुनिया प्रतिष्ठान बेघर बांधवांसाठी काम करते, पण आज ग्राउंड लेवलला काम करत असताना समाजाला उत्तर द्यावं लागतं, प्रशासनाला उत्तर द्यावं लागतं किंवा जे काम असेल। आज माझे मित्र आहेत, रात्रीपासून म्हणजे कालपासून नाश्ताचं सोडा, आंघोळीचा सुद्धा तपास नाही। सकाळी 3:30ला इथं ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी एक पेशंट एक्सपायर झालं, त्याच्या आधी एक आजी एक्सपायर झाले, त्यांचा अंत्यविधी करून आलो। हॉस्पिटलला एक बाबा ॲडमिट होते, ते रात्री एक्सपायर झाले। रात्रीपासून धावपळ चालू आहे। तर आमची प्रामाणिकपणे म्हणजे छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन काम करतो आणि कधी कधी वाईट पण वाटतं का आज खरंच छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन आज आपण समाजाला न्याय द्यायचं काम करतोय। आज समाजामध्ये एक चांगला संदेश आपण बेघर बांधवांपर्यंत किंवा त्यांच्या चांगल्या आयुष्यासाठी पसरवण्याचा एक प्रयत्न करतोय। आज आपल्या घरी 95 लोक आहेत। मला सांगा, आज 9 वर्ष झालं काम करतोय आणि प्रत्येकाने व्हिडिओ पाठवले, प्रत्येकाला जर वाटलं आपण फुलाची पाकळी मदत करायची तर ती करत असतात। तर याच्यामध्ये दोष कोणाचा नाही, याच्यामध्ये ना प्रशासनाचा आहे, पोलिसांचा आहे। पोलिसांचा सकाळपासून फोन चालू आहे, तर 10 वाजता ड्युटी चेंज होती, त्या पोलिसांनी लगेच दुसरा 4 घेऊन तरी पण आपलं पीएमचं वगैरे सगळं काम आजचं करून दिलं। पोलिसही धावपळ करतायत, इथले डॉक्टर लोक असतील, स्टाफ असेल, हे सगळेजण काम करतायत। याच्यामध्ये पोस्टमॉर्टम करणार असेल त्याच्याबरोबर तो आम्हाला कायम सहकार्य करत असतो। पण ग्राउंड लेवलला ज्यावेळेस आम्ही काम करतो, माझी खरंच तुम्हाला व्हिडिओ पाहणाऱ्यांना सगळ्यांना विनंती, हा व्हिडिओ देवेंद्र फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री, अजितदादा पवार असतील उपमुख्यमंत्री, तर यांच्यापर्यंत प्लीज पोहोचवा। कारण का त्यांच्यापर्यंत हे काम माहिती आहे का नाही मला माहीत नाही का आपले छत्रपती शिवराय यांच्या नावाने आज खरंच जे लोक आपलं आयुष्य कचऱ्यात जगत असतात, जे कचऱ्यातलं अन्न उचलून खात असतात, त्यांना एक निवारा भेटलेला आहे। जिथं अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवराय यांचा जन्म झाला त्या ठिकाणी ती लोक आज 95 लोक आज आरामशीर आपलं जेवण करतायत, आपलं आयुष्य जगतायत, चांगलं जेवण करतायत। तर कोण आळ्या पडलेल्या असन, कोण किडे पडलेले असन, अशा लोकांना आपण न्याय द्यायचं काम करतो। तर ह्याही लोकांना आज मला वाटतं का आपल्यासारखं जीवन जगायचा अधिकार आहे आणि तो आपण त्यांना मिळवून देतोय। पण त्रास कुठं होतोय का जे दवाखाना असेल, आता 95 लोक आहे मित्रांनो, एकच मी म्हणजे कधी कधी रडायला पण येतं, कधी कधी पर असं चिनल्यावणी होतं का तुम्ही एक विजिट त्या आश्रमाला देऊ शकत नाही का? माझं काही चुकतंय का बाबा, का मी गरीब घरातला आहे किंवा आमच्या घरातलं कोण राजकारणात नाही किंवा आमच्याकडे आज पाठबळ नाही त्याच्यामुळे तुम्ही हॉस्पिटलची सोय आम्हाला देत नाही का? माझं एक प्रामाणिक मत आहे का तुम्ही एक आठवड्याला फक्त एक विजिट त्या 95 लोकांसाठी द्या। का ती आजारी आहेत, का त्यांना बीपी आहे, का शुगर आहे, का त्यांचा सगळं जे काय असेल तुम्ही त्या ठिकाणी येऊन करा राहू। कारण का आज तुम्ही पाहता ग्रामीण रुग्णालयामध्ये हे आज बऱ्याच गावांसाठी काम करते, डिलिव्हरीचे पेशंट असेल काय असेल। मला सांगा 95 लोकांना रोज मी दर आठवड्याला म्हणलं तर मी इथं आणू शकतो का? माझ्याकडे तेवढी मॅन पॉवर आहे का, तेवढ्या गाड्यात का? हा, तर ह्याच्यामधून काम करत असताना फक्त सरकारला एक विनंती, हात जोडून विनंती, छत्रपती शिवरायांना सगळेजण मानत असतात, छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन काम करतात, तर मी तुमच्या पाया पडतो का आज मला म्हणजे वाईट वाटते का त्या दैवताचं नाव घेऊन सुद्धा एखाद्याच्या पुढे झुकावं लागतं। कधी कधी मी वाईटही बोलतो, मला नाही पटलं तर ते मी त्यांच्यापर्यंत पोहोचवत असतो का हे चुकीचंच आहे। तर मी प्रामाणिकपणे विनंती करतो का फक्त मला एक आठवड्याला एक व्हिजिट द्या राव। म्हणजे ह्या लोकांचं काही जन्म घेऊन चूक झाला असेल तर ते तुम्ही सांगा, त्याच्यातही काय अडचण नाही, पण एक व्हिजिट द्यायला काय अडचण आहे? इथं जर एखादा राजकीय नेत्याचा कार्यक्रम असता, कुठे शिबिर असतं, तर तुम्ही 5 मिनिटात तिथं उपलब्ध करून देता। मग अक्षय बोराडे आज 8-9 वर्ष झालं काम करतोय आणि प्रामाणिक एकच भावना आहे, मला तुम्ही किराणा देऊ नका, मला काय देऊ नका, पण एक अँब्युलन्सची व्यवस्था असेल, त्याच्यानंतर डॉक्टरांची एक व्हिजिट असेल, त्यांचं प्रत्येक आठवड्याला चेकअप झाला पाहिजे, जे मेंटल आहे, जे मनोरुग्ण आहेत त्यांचे चेकअप झाले पाहिजे, हीच एक माझी प्रामाणिक भावना आहे। बाकीचं तर महाराष्ट्र किंवा छत्रपती शिवरायांचे सेवक आज किराणा असू द्या किंवा काय असू द्या कमी पडून देत नाही, पण ते त्यांच्या हातात नाही ना आता। म्हणून मला प्रशासनाला विनंती आहे, हा व्हिडिओ खरंच त्या लोकांपर्यंत पोहोचवा का जे आपल्या सिस्टीममध्ये आज काम करत आहे। आणि खरंच सरकार पण चांगले आता का देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार असतील, हे खरंच 5 मिनिटात त्यांची मदत जर त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचला तर 100% आपली मदत होईल। पण तो व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा। तुम्ही नाच गाण्याचे व्हिडिओ शेअर करता, तुम्हाला तो आनंद भेटत असेल, तुम्हाला तो आशीर्वाद भेटत असेल, पण खरंच महादेवांच्या छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद पाहिजे असेल, हा व्हिडिओ शेअर करा, देवेंद्र फडणवीस साहेब किंवा आपले जे काय राज्यकर्ते त्यांच्यापर्यंत पोहोचवा। मायबाप जनता खरंच आज त्या लोकांचं चांगलं होईल। म्हणजे मला आज किराणा असेल, बाकीच्या गोष्टी असेल, त्या ठिकाणी लक्ष देता येईल। हॉस्पिटलचंही पाहायचं, मित्रांनी सगळं पाहायचं सगळं, आणि त्याच्यातून मग जर काही चूक झाली लोक नावं ठेवणार। आज मला सांगा रात्री 3:30 वाजल्यापासून एकही नाश्ता नाही का, काय नाही, अजून नाश्ता नाही। पीएम तो बिचारा आता पावसाळा चालू आहे, नाणे घाटात बॉड्या पडल्या, तिकडून बॉड्या आणल्या, कालचं त्यांचं पीएमचं सगळं चाललंय, तिथं अजून कुठं लक्ष द्यायचं। तर एक तुम्ही व्हिडिओ शेअर केला, आज त्यांच्यापर्यंत गेला,
तर कदाचित मदत होऊ शकते. मी नितीन लालसरे साहेबांनाही फोन केलाय का परवा मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना भेटायला येतोय, तर त्याच्या माध्यमातून जर त्या देव माणसाने आपल्याला मदत केली तर एक छोटंसं कुठंतरी आज आपल्या ह्या शिवकार्याला मदत होईल. तर व्हिडिओ शेअर करा. तुम्ही प्रत्येक व्हिडिओ शेअर करत असतात, तुमचा मोबाईल आहे, तुमचा रिचार्ज आहे, तुमचा अधिकार आहे. पण खरंच माझ्यावर जरी राग असेल तुमचा काही, तर तो बाजूला ठेवा आणि ह्या बेघर बांधवांसाठी का एक फक्त व्हिडिओ शेअर करा. जर तो आशीर्वाद तिथं जर मेडिकल सुविधा चालू झाली तर तो आशीर्वाद तुम्हाला लाभेल. आणि मला बोलायचं कारण आपला आश्रम जिथून आहे तिथंच 1 किलोमीटर अंतरावर कमीत कमी 5-6 कोटी रुपयाचं आज ग्रामीण रुग्णालय झाले. आज बरेच दिवस कोरोनामध्ये त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्या ठिकाणी ते म्हणतात स्टाफ नाही किंवा बाकीच्या गोष्टी, त्यांच्या काय अडचणी असतील त्यांना माहिती. पण मग 1 किलोमीटरवरून मला जर मेडिकलची सुविधा भेटत नसेल तर मग अर्थ काय? का मी असं छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन याच्या पाया पड, त्याच्या पाया पड, याच्या खाली झुकरे, त्याच्या खाली झुकरे? कारण का त्या देवाने आशीर्वाद दिलेला आहे, त्यांच्या आशीर्वादाने आज 95 लोक आज जे दुःखात होते त्या सुखामध्ये आज त्या ठिकाणी जेवण करतायत. भले आज ही अनाथ लोक असं एक्सपायर झाली तर असं बेवारस मारण्यापेक्षा आज त्यांना कमीत कमी खांदा तरी भेटतोय, कुठंतरी विधी तरी होतोय त्यांचा. तर हा आशीर्वाद माझ्याकडून जेवढं होते मी तेवढं करतोय. पण हाही तिथं शिरोली बुद्रुक गावामध्ये आज एक सुसज्ज हॉस्पिटल आहे, तिथून जर काय मदत झाली 1 किलोमीटरवर काय अडचण नाही तर ती कृपया मला द्या बा, एवढीच माझी विनंती. कारण का संयम सुटत चालला, रोजच तेच. परत पाहुणे येतात, पाहुण्याला भेटायचं का काय करायचं, इथून ससूनला पाळायचं का हॉस्पिटलला पाळायचं? तर याच्यासाठी मित्रांनो सहकार्य करा, व्हिडिओ शेअर करा आणि कृपया देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत हे काम जाऊ द्या. का तुमचा आज एक सेवक तुमच्या नावाने आज एकनाथ शिंदे साहेब असेल, मी पण धर्माला मानतो, पण आज तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचला साहेब. तुम्ही असंख्य लोकांना असंख्य मदत करत असतात, तर एक छोट्या ह्या आपल्या शिवकार्याला तुम्ही मदत करा. आणि एक जे स्वप्न आहे माझं का हॉस्पिटलसाठी मदत झाली पाहिजे, कृपया करा. नंबर सांगतो 7709092527 याच्यावर आपण संपर्क करू शकता. विचार करा, सहकार्य करा. आणि आपला आश्रम तिथंच आहे जिथं छत्रपती शिवरायांचा जन्म झाला, किल्ले शिवनेरी. तिथून ओझर गणपती म्हणजे अष्टविनायकापैकी एक ओझर गणपती, लेण्याद्रीचा गणपती, त्याच्यानंतर शिवजन्मभूमी. फक्त 4 किलोमीटरचा अंतर कधी आले तर भेट द्या. काय तिथं त्रास होतोय, आंघोळी घालण्यापासून सगळं जेवण, नाश्ता बिष्टा. तर हे काय याच्यात आमचा स्वार्थ नाही. स्वार्थ असून काय, आज 9 वर्ष झालं काम चालू आहे, कोणती 2 व्हीलर नाही, काय नाही, अँब्युलन्स हे 2 व्हीलरवर फिरतोय, पाऊस चालू आहे, सगळं गाडी नाही, घोडा नाही, रात्रंदिवस पाळायला लागते. तर ते आम्ही करतोय प्रामाणिकपणे, आमची कोणतीही अपेक्षा नाही. फक्त छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद आपल्या शिवकार्याला लाभला पाहिजे. आणि जे त्या लोकांसाठी जे चांगले, ती लोक जे म्हणजे त्यांच्या आयुष्यात त्यांना त्या गरजा भेटल्या पाहिजे, त्याच आपण त्यांना मिळवून देण्याचं काम करू. पोलिसांचा फोन आला सकाळी, ओतूर पोलिसांचा. एक बाब आहेत माळशेज घाटामध्ये फिरतात. आता मला सांगा, हे पेशंटचा अंत्यविधी करायचा का पोलिसांचा फोन आला त्या ठिकाणी जायचं? अक्षरशः कपडे नाही, पावसात फिरतात बाबा. आता कुठं म्हणजे काम करत असताना आम्हालाही काय अडचणी असतील ना, हा का तुम्ही फोन केला आणि 5 मिनिटात तिथं आलं पाहिजे. मग त्याच्यासाठी आम्हाला पण तेवढी यंत्रणा पाहिजे. आज कोणताही शासकीय निधी नाही, काय नाही, तरी काम करतोय. पोलिसांचं एकच म्हणणं, भाऊ पावसात फिरतोय, आम्हाला बरं नाही वाटत. मस्त मलाही बरं नाही वाटत, पण शेवटी आज तिथं काहीतरी न्याय भेटला पाहिजे ना राव. तर प्रामाणिक भावना, व्हिडिओ शेअर करा, तुम्ही नाच गाण्याचा करा, मला काही अडचण नाही, तुम्हाला जे आवडेल ते करा. पण हा व्हिडिओ सामाजिक कार्याचा आहे, समाजाच्या हिताचा आहे, तर तो शेअर करा. जर चांगलं झालं तर गावकऱ्यांचंही चांगलं होईल, ह्या बेघर बांधवांचंही चांगलं होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय संभाजीराजे.